नमस्कार, मी सुनील साळवी. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर विनय नातू. नातूजी, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. शांत संयमी अशी आपली ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून हे रूप अचानक बदललंय आणि एक आक्रमक रूप धारण केलंय. नेमकं काय? नाही, एकूण राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक मुद्दे होत असतात. राजकीय काम करत असताना जी काही शिकवण होती ते एकदा निवडणूक ही त्यावेळेची लढाई ही लढाईची असते आणि निवडणूक झाले की आपण सर्व जनतेचे सेवक असतो, या पद्धतीनं काम केलं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीचं वातावरण, कामकाज असं हे सर्व ठिकाणी होतं आणि तसे सर्वांपर्यंत माहिती होतं. पण जेव्हा राजकारणातले वेगवेगळे मुद्दे सुरू होतात आणि पार्टीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषय यायला लागतात, त्यामुळे शेवटी निवडणुकीचा येणारे दिवस आहेत आणि राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये शेवटी युद्धामध्ये म्हटलं जातं तसंच आहे की साम दाम दंडभेद या पद्धतीनं कामकाज करतच जावं लागतं. राजकारणात टिकायचं असेल तर समोरच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं वेगवेगळे विषय केले जात असतील तर आपल्यालाही त्याच्याहून पुढे जाऊन 4 विषय केले तरच जनतेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जनतेलाही वाटू शकतं की बाबा आमचा न्याय देणारा कोणतरी आमच्या बरोबर आहे. अनेक टर्म तुम्ही आमदार होता, त्यावेळी निवडणुका झालेल्या आहेत. ही पहिलीच निवडणूक नाहीये तुमच्यासाठी. ह्याच वेळी आक्रमकता का? ह्याच्या आधी तर तुम्ही हा आक्रमकपणा कधी दाखवलेला नाही. एकदम सुसंस्कृत शांत स्वभावाने तुम्ही प्रचार केलेला आहे, थंड डोक्याने प्रचार केला. पण या एकूण जर बघितलं तर या 5 वर्षात राजकारणामध्ये एकदम टोकाची भूमिका घेण्याची अनेक ठिकाणावरनं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवात झाली. राजकारणामध्ये या टोकाची भूमिका घेतली गेल्यामुळे आणि मग नेत्यांवरतीही टोकाच्या भूमिकेतनं जेव्हा टीका केली जाते, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती कोणही उठलं आणि काहीही बोलत राहिलं, मग देवेंद्र फडणवीसांबद्दलही बोलायचं, नरेंद्र मोदीजींबद्दलही बोलायचं, या प्रवृत्ती जेव्हा बळावत जातात तेव्हा कधीतरी या कार्यकर्त्यांना हे सहन होत नाही आणि कार्यकर्त्यांना जे सहन होत नाही ते कोणीतरी व्यक्त व्हावं लागतं, तरच कार्यकर्ता हा पुढच्या काळात काम करत असतो. आणि झालं पाहिजे, राजकारणात राहायचंय आणि आक्रमक व्हायचंच नाही असा भाग काही असू शकत नाही. राजकारणामध्ये आम्ही हेही करू शकतो याची जाणीव सर्वांपर्यंत गरजेची असते. तुम्हाला असं वाटतं का की गेल्या 10 वर्षामध्ये गुहागर मधलं वातावरण काहीसं गढूळ झालंय असं वाटतं तुम्हाला? अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे एकमेकांमध्ये वादविवाद आणि वाडीवाडीमध्ये भांडणं यामुळे काही वेगळ्या प्रवृत्तीचा राजकारणातला पार्ट सुरू झाला. त्यामुळे ह्या राजकीय भूमिकेत किंवा एखाद्या ठिकाणी मुद्दामून एखाद्या विषयात कार्यकर्त्याला त्रास देणं, यामुळे कार्यकर्ता एका टोकाच्या भूमिकेला जायला लागलाय. राजकारणात आणखीन ह्या 5 वर्षात तर राजकारणात आणखीन म्हणजे या मतदारसंघात फार वेगळ्या पद्धतीच्या वातावरणातनं कार्यकर्ता जातोय हे लक्षातच येत आहे. तू आपला रोग भास्कर जाधवांवरच आहे का? आता या आपण नाव घेत नाही मतदारसंघात आत्ताची जी नेतृत्व करणारी यंत्रणा आहे तेच सर्वांवरती टीका करतात ना. नरेंद्र मोदीजींची टीका कोणी केली, नक्कल कोणी केली, किंवा देवेंद्र फडणवीसांची नक्कल कोणी केली, टीका कोणी केली, किंवा आतापर्यंत जातीवाचक कधीच बोललं गेलं नव्हतं. म्हणजे आम्ही ज्या मतदारसंघातनं आलो तर त्या मतदारसंघात असं पहिले माझे वडील आमदार होते तर त्यांची जात माझी जात काही वेगळी असणार नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या. पण जातीवाचक एखाद्यानं बोलला तर देवेंद्र फडणवीसांबद्दलही पंत असं तसे उल्लेख आमच्या मतदारसंघात होत असतील तर सहन कोणाला होणार आहे. पण गेल्या 10 वर्षापासून ही टीका सातत्याने सुरू आहे. इतक्या प्रचंड आक्रमकपणे तुम्ही प्रतिहल्ला कधी केलेला नव्हता. 10 वर्षाचा जर बॅकलॉग जर बघितला तर अत्यंत शांतपणेच आपण हे हल्ला परतवलेला आहे. आपण जर बघितलं तर 2019ला जे आमच्या मतदारसंघातनं निवडून आले ते भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे आमदार निवडून आले.
ते की उबाठा गटाचे आमदार निवडून आले नाही, ते निवडून येताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती होती आणि युतीचे आमदार म्हणून ते निवडून आलेले होते. ते निवडून गेले होते युतीचे आमदार म्हणून, पण सरकारमध्ये ते वेगळ्या जाऊन बसल्यामुळे ते त्या पद्धतीनं त्यांच्या बोलण्यात वागण्यात की मी त्यातला नाहीच अशा पद्धतीचं जे सुरू झालं, त्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे ना. जनते अधिक त्रास काय आहे तर अनेक भारतीय जनता पार्टीच्या मतदारांना पटलं नाही पटलं तरी मतदान तर केलेलं होतं, युतीला मतदान करायचं होतं, त्यावेळेचं सरकार आणायचं होतं, त्यामुळे मतदान तर केलेलं होतं आणि हा राग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनात आहेच. पण आपल्याला असं वाटतं का की गेल्या 10 वर्षामध्ये गुहागरचा विकास झाला? विकासाचा मुद्दा गुहागरमध्ये 5 वर्ष सर्व मतदारांनी मंत्रीही अनुभवला, बरोबर, पण 5 वर्ष टिकणारा रस्ता जर लोकांनी अनुभवला असता तर लोकांना आनंद झाला असता. जर रस्ता 3ऱ्या वर्षानंतर रस्ताच जागेवर आहे की नाही विचारावं लागत असेल तर प्रत्येकालाच वाटतं की काय मग हा विकास म्हणायचा का काय. गुहागर तालुक्यातलं तर समुद्रावरचे कुठल्याही परवानग्या न घेता जे कामकाज केलं गेलं, कुठेतरी त्या कायद्याच्या कचाट्यात ते कामकाज काढून टाकावं लागलं. किंवा गुहागर तालुक्यातलं क्रीडा संकुल अद्यापही सर्वांकरता खुलं झालं नाही. अनेक तालुक्यातली क्रीडा संकुलाचा उपयोग तिथल्या जनतेला होतो, पण गुहागर तालुक्यातलं क्रीडा संकुल सरकारचे 1.5 कोटी रुपये खर्च झाले, पण त्या क्रीडा संकुलाचा उपयोग तालुक्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना नाही. याला विकास म्हणतच नाही. आणि विकासामध्ये पुढच्या काळातल्या रोजगार निर्मितीची ही बीज असली पाहिजे, तरच त्या विकासाला अर्थ राहतो. छोटे उद्योग व्यवसाय यांच्या निर्मिती करता जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्या अशी कोणकोणती कामं सांगता येतील की उधळपट्टी झाली पण लोकांना काय त्याचा उपयोग नाही? मी जसं म्हटलं की समुद्र किनाऱ्यावरती सी व्ह्यू गॅलरी बांधली, समुद्रात जाणारी जेटी बांधली, याचा कुठेही म्हणजे ती काढून टाकावी लागली. ते पैसे सरकारकडनं वसूल केले जातात. आता मेरीटाईम ची काहीतरी जेटी आणि वेल्दूरला असं एक मोठं काम चालू आहे. त्याचा प्रत्यक्ष प्लॅन आणि तिथपर्यंत येणाऱ्या बोटी ह्याच्या बाबत कुठली तिथल्या सर्वांपर्यंत लक्षात येत नाही. कामाला किंवा जे रस्ते कुठलेही झाले, रस्त्यांची दर्जा हा सुस्थितीत राहिला नाही, याच्याबद्दल लोकांच्या मनात आहेच ना की बाबा हा काही विकासाचा टप्पा असू शकत नाही. म्हणजे तालुक्याचा विकास झाला नाही पण स्वतःचा विकास झाला असं तुम्हाला म्हणायचंय? स्वतःचा विकास पुढे काय केला म्हणजे आता जर कंत्राटदार एकाच घरातले 4-5 जण असतील तर काय होतं हे लक्षात येतं. म्हणजे निलेश राणेंनी परवाच्या मीटिंग मध्ये जो आरोप केला की ह्यांच्याच घरातले सगळे कंत्राटदार ठेकेदार आहेत आणि कामं यांच्याच घरात दिली जातात, ह्या आरोपाची आपण पूर्ण सहमत. अशी एकदा श्वेतपत्रिका चिपळूण विभागाची जर काढली गेली गेल्या 10-15 वर्षातली तर सर्व सत्य समोर येईल की नेमकं कोणाला किती कामं निघाली आणि कोणाकोणाला कामं मिळाली. असं जर चिपळूण विभागातली एक श्वेतपत्रिकेचीच गरज आहे या पुढच्या काळात. परवाच्या निलेश राणेच्या सभेकडे आपण येऊया. निलेश राणेच्या सभेमध्ये जहरी टीका झाली. म्हणजे विरोधकांकडून हल्ला असा होतोय की अत्यंत खालची पातळी गाठली गेली आणि त्या ठिकाणी राणेसाहेब नातूसाहेब स्वतः होते आणि त्यांनी देखील टाळ्या वाजवल्या असा आक्षेप आपल्यावर घेतला जातोय. आपण काय खुलासा कराल? ही सभा म्हणजे एका क्रियेला प्रतिक्रिया आहे, घडलेल्या गोष्टीची ही रिॲक्शन आहे. एखाद्या ठिकाणी केलेल्या वक्तव्यांचा हा त्याच्या पुढच्या काळात त्या वक्तव्यामुळे झालेली ही चीड आहे. जर ती वक्तव्य आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली केलेल्या भाषणाची वक्तव्य बघितली, मग त्या भाषणात मध्ये माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हसत होते, टाळ्या वाजवत होते. मग जर एखाद्या पक्षाचा वरिष्ठ इतका अशा पद्धतीनं करू शकतो, एखादी टीका केली म्हणून, म्हणजे असंस्कृत त्यांच्या भाषणाला उद्धव ठाकरेंनी दाद दिली.
मग तर मी तर निलेश राणेंच्या नितेश राणे भाषणाला- नितेश राणे रिॲक्शन न बोलले होते. त्यांनी वैयक्तिक घेतलेला विषय होता की शेवटी नारायणराव राणे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, पण दुसऱ्या बाजूला निलेश राणेंचे ते वडील आहेत ना, त्यांनी त्या भूमिकेतनं घेतला होता की निलेश राणेंनी म्हटलं की माझ्या वडिलांवरती तुम्ही या पद्धतीने जर बोलणार असाल, एका बाजूला आम्ही जेव्हा म्हणतोय की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती तुम्ही बोलताय, त्यांच्या दृष्टीनं हा दोन्ही बाजूचा मुद्दा होता. त्यामुळे मी तिथे कुठल्या ऍक्शन द्याव्यात किंवा मी कुठल्या ह्याच्या करावं, सभेमध्ये जे होत असतं त्याच्याकरता त्या पद्धतीची वेळ असते. पण जर तुलना काय केली पाहिजे, तुलना सिंधुदुर्गात उबाठा सेनेच्या व्यासपीठावरती काय काय बोललं गेलं, मग ते सर्व कोणी मान्य करायचं, मग तिथे जर बोललं तर त्याची ही रिॲक्शन होती. म्हणजे निलेश राणेंनी जे भाषण केलं ते योग्य होतं आणि ती ऍक्शनला रिॲक्शन होते. जशाच तसं उत्तर देणं याला अशाच पद्धतीचं म्हणतात ना. शेवटी उत्तर जशाच तसंच द्यावं लागतं. शेवटी एखाद्या माणसाला चिडवण्याची प्रक्रिया किती असू शकते की ठीक आहे, प्रत्येकाचं स्वागत करण्याची प्रक्रिया असते. अगदी आमच्या घरासमोर नाही लोक फटाके वाजवत गेली म्हणून आम्ही काही वेगळा विषय घेऊन गेलो नाही. राष्ट्रीय महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्गावरती कोणाचंही स्वागत होईल, कसेही जातील म्हणून आपण आपल्या कार्यालयात मॉब जमवायचा आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या रॅलीवरती दगड मारायची, ही काही दगडफेक त्यांच्याकडूनच झाली सुरुवात. व्हिडिओ आहेत त्यांचे. उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुखाचे जे शिवसेनेचे चिपळूण शहरातले प्रमुख आहेत, तो दगड मारतानाचा फोटो त्यांचा दिसतो. त्यांच्या ऑफिसच्या इथे शिगा जमवलेल्या आहेत असे व्हिडिओ आहेत. जर या पद्धतीचे हे सर्व आधी दिसतं तर ह्याच्याहून आणखीन वेगळं काय सांगायला. म्हणजे हे पूर्वनियोजित होतं. सभेला अडवण्याची प्रक्रिया होती किंवा त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रक्रिया होती. सभेला ही काही प्रचार सभा नव्हती. एक स्टार प्रचारक आला नाही तर दुसरा स्टार प्रचारक येऊन प्रचाराची सभा करणार. त्याला ज्या झालेल्या टीकेला उत्तर देण्याकरताच निलेश राणे येणार होते. मग निलेश राणेंना अशा कुठेतरी ह्याच्यात अडवायचं किंवा त्यांच्यावरती हल्ला करायचा याकरताच केलेली जमवाजमव होती ना. अन्यथा मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना त्या दिवशी चिपळूणमध्ये येण्याचं काहीच कारण नव्हतं. उबाठा सेनेच्या चिपळूण शहरामध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता. मग उबाठा गटाचे सर्व आगर विधानसभेतले कार्यकर्ते चिपळूण शहरात कशा करता आले. पण त्यांचा आरोप असा आहे की जर निलेश राणे मुंबईत आले असतील तर त्यांना रेस्ट हाऊस मध्ये जाण्याची गरज काय होती. त्यांना चिपळूणच्या आधी जो मार्ग आहे वालोपेकडचा, तिथून त्यांना डायरेक्ट गुहागरकडे जाता आलं असतं, पण त्यांनी जाणीवपूर्वक हा मार्ग निवडला असा आरोप भास्कर जाधवांनी केला. 6 ते 8 तास प्रवास करून आल्यावरती सभेला जाण्यापूर्वी ते काय व्हॅनिटी व्हॅन तर घेऊन नव्हते आले. त्यांचे उबाटा सेनेचे नेते व्हॅनिटी व्हॅन घेऊनच फिरतात. ते 6 ते 8 तास प्रवास करून आले होते. रेस्ट हाऊसला फ्रेश होणार मगच निघणार. आणि लोकप्रतिनिधी जे असतात ते सर्वसाधारणतः त्या भागातल्या रेस्ट हाऊसला जातात. म्हणजे कोणाला भेटायचं असेल, काही विषय असेल, सभेला जाण्यापूर्वीची चर्चा असेल तर ती होते. गाडीत बसल्यावर चर्चा होत नाही, त्यामुळे तिथनं सभेच्या ठिकाणी यायचं. त्यामुळे रेस्ट हाऊसला जाणं हे काही गैर नाही. भास्कर जाधवनी दुसरा आरोप केला की माझ्या ऑफिसच्या समोरच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित का केला. ऑफिस रस्त्यावरती आहे ना, मुंबई गोवा हायवे वरती आहे ना. मुंबई गोवा हायवे वरती कोणीच जायचं नाही का. त्यांचं म्हणणं असं की ये जा करायला आमचा आक्षेप नाही. हायवेचे पैसे लोकांना मिळाले, तो राष्ट्रीय आहे, त्याच्यावरती काही कोणी केलं तर कशाला काय करायला. उद्या असं होईल इथल्या कोणीच भारतीय जनता पार्टीवाल्यांना झेंडा लावून जायचा नाही असेही काही म्हणतील, याला काहीच अर्थ राहणार नाही. पण त्यांचं म्हणणं असं की ये जा करायला आमचा आक्षेप नाहीये, पण माझ्याच ऑफिस समोर तुम्ही सत्काराचा कार्यक्रम त्यांनी असं किती जणांच्या ऑफिस समोर फटाके वाजवले, किती जणांच्या ऑफिस समोर, किती जणांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी पराक्रम केले. कुठला कार्यकर्ता बोलतो. निवडणूक आहे, विषय असतात, पार्टीचं काम आहे, सर्व होत राहतं. पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे आरोप प्रत्यारोप सहन करायची ताकद पाहिजे.
असंच चालणार नाही, असं करून होत नाही. त्यामुळे जर ऑफिसच्या बाहेरनं कोणी काही बोललं तर रस्त्यावरनं जिंदाबाद मुर्दाबाद दोन्ही पद्धतीचे नारे लागू शकतात. आयुष्यभर काही जिंदाबादचेच नारे लागणार नाहीत, कधीतरी मुर्दाबादचे नारे ऐकावे लागले तर त्यात गैर काय. म्हणजे हे सर्व भास्कर जाधवने जो खुलासा केलेला आहे तो तथ्यही नाही. त्यांना गर्दी जमवणं काय, कोणत्या ह्याच्यातनं त्यांनी चिपळूण तालुक्यात सर्वांना बोलवलं. जर उद्धव ठाकरेंचा आधी कार्यक्रम झाला होता चिपळूण शहरात, आम्ही माणसं जमवली होती का आमची, त्यांचं ऐकायचं होतं ते आले गेले. मग जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज त्यांचा नेत्याचं स्वागत करणार आहेत, त्यांचं करणार आहेत, तर उबाठाच्या ह्यांना रस्त्यातनं बोलवाय, रस्त्यावरती आपलं ऑफिस आहे म्हणून तिथे सर्वांना बोलून चिथावणीवर भाषण करायचं. हे भाषणातलं वर्डिंग काय, आपल्याला गुहागरच्या सभेला जायचंय ना, उबाठा गटाकरता सभा होती का, नव्हती. सभा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी याच्या महायुतीची होती. पण उबाठाच्या कार्यकर्त्यात आपल्याला गुहागरला जायचंय. म्हणजे भास्कर जाधव चिथावणी देत होते. त्यांनी चिथावणी देत, त्यांचा प्रयत्न होता की निलेश राणे च्या गाड्यांवरती हल्ला करून त्यांना सभेला जाऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीचा एक वेगळा कट होता, डाव होता, आणि म्हणून या पद्धतीचं केलं गेलं. मग हे आधी लक्षात आलं की नंतर लक्षात आलं? असं शेवटी हे व्हिडिओ दगडफेक हे जेव्हा नंतर लक्षात आलं, हे आधी लक्षात आलं असतं त्याची काळजी. त्यांच्याकडून असा दावा केला जातोय त्यांच्या ऑफिससमोर जी काही दगडींचा खच पडलेला आहे, ज्या शिगा पडलेल्या आहेत, तर हे ते पुरावा म्हणून सांगताय. त्या जी कार्य मी काय म्हटलं की ज्याच्यातला त्यांचा शहर प्रमुख दगड मारतानाचा फोटो जिथे दिसतो, याचा अर्थ सुरुवात न झाली हे लगेच लक्षात येतं. कुठेही सुरुवात करतो तो नेता सुरुवात करतो, मग कार्यकर्ते पुढे करायला सुरुवात करतात, कार्यकर्ते नाहीत आधी करतात. ही सुरुवात केली गेली. जे शिगांचे व्हिडिओ आहेत ते क्लिअर कट त्यांच्या ऑफिसमध्ये शिगा जमवलेल्या आहेत, त्यांच्या भागात तिथे आणलेल्या शिगा त्या कार्यकर्त्यांना एका आणून ठेवलेल्या आहेत, हे लक्षात येतं. त्याला दुसरा कार्यकर्ता सांगतोय त्या तिथे ठेव बाजूला म्हणून. हे सगळे फुटेज मिळाले, पुरावे मिळालेले आहेत, हे पोलिसांकडे दिले गेलेले आहेत, त्याचा शोध ते करतात. त्यांचा अजूनही एक आक्षेप आहे की 400 लोकांवर गुन्हे दाखल झाले, पण फक्त माझ्याच माणसांवर त्यांना अटकेची कारवाई केली जाते. आता हा जे फुटेज मध्ये त्यांना सापडतायत त्याच्यात त्यांना हे होत आहेत, त्यांचेच कार्यकर्ते अटकपूर्व जामिना करता जात आहेत. खाई त्याला खाऊ खावे, ते अटकपूर्व जामिना करता काय जात आहेत, याचा अर्थ ते दिसत आहेत म्हणून ते अटकपूर्व जामिना करता जात आहेत. अटकपूर्व जामिना करताही जायचं, पोलिसांनी कारवाई केली तर पोलिसांनी कारवाई केली, सहभाग असल्यामुळे ते अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे. रत्नागिरी जिल्हा म्हणा किंवा चिपळूण म्हणा, गुहागर तालुका म्हणा, सुसंस्कृत तालुका आहे, राजकीय राडेबाजी होत नाही, एकदम शांत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सगळं बदललंय, तर थोडं तुम्हाला अशी चिंता वाटत नाही? हे काय चाललंय राजकारणामध्ये? नाही, काळानुसार सर्वजण विसरतात. पहिला रमेशराव कदमांवरती हल्ला करणारे कोण होते? पहिली सुरुवात रमेशराव कदमांवरती तलवारीनं हल्ला झाला. आता ते गळ्यात गळे घालतायत. आता ते गळ्यात गळे घालतायत. मुद्दा ह्या राजकारणातला एक टप्पा असतो. मी राजकारणात बघितलंय की वादविवाद कोणाचे होत नाहीत, पण निवडणुकीच्या काळात त्यावेळी डॉक्टर तात्यासाहेब नातूंनी निवडणूक लढवली होती, कैलासवासी गोविंदराव निकमांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या काळात वादविवाद झाले, पण निवडणुकीनंतर परत कधीच विषय नव्हते, नंतर विकासाचेच मुद्दे होते. हा जो मुद्दा आता केला जातोय की असा हे होत आहे, याच्यात चिपळूण तालुक्यामध्ये किंवा याच्यामध्ये एकमेकावरती आरोप करण्याचा एक वेगळा फंडा एका राजकीय प्रवृत्तीतनं सुरू झाला, आणि तो सुरू झाला एकमेकांवर गुहागरमध्ये पण पसरलोय, त्याचा गुहागरमध्ये आला, तर त्याला हे सुरुवात झाली. त्यामुळे आता चिपळूण गुहागरमध्ये काही नव्हतं, पण आता मतदारसंघच गुहागर चिपळूण खेड एकत्र झालाय, त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या ज्या घटना घडणार आहेत त्या एकत्रित थांबणार आहेत की सुरूच राहतील? कशा करता याच्या हे कशा करताय? हे निवडणुकी करताय,
100 दिवसात लोकसभेच्या निवडणुकीत सर्व गुहागर विधानसभेतली जनता एकदा स्पष्ट कौल देऊन टाकणार आहे की नेमकं काय आहे. हे नेमका कौल आला की सर्वच विषय थांबणार आहेत. हा दुसरा बाजू आहे ना की ह्याच्यात आता पुढे काही करता येणार नाही म्हणूनही धडपड असू शकते की या पद्धतीनं काही करता येईल का. अच्छा, निवडणुकीचा विषय मांडलाय. ह्यावेळी जी विधानसभा होईल त्यावेळी गुहागर मधून भाजपतर्फे आपण असं एकूण जिल्ह्यामधल्या ज्या 5 जागा आहेत त्यापैकी 2019च्या वाटपाच्या वेळी आणि 2009च्या वाटपाच्या वेळी किंवा 19च्या वाटपाच्या वेळी एकही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नव्हती. सर्वच्या सर्व जागा या मित्र पक्षानं लढवल्या होत्या. भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं म्हणणं असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या युतीमध्ये आपण एकत्र जात असताना आता महायुतीमध्ये एकत्र जायचंय. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्या युतीमध्ये जायचंय. तेव्हा जिल्ह्यातली 5 जागा आहेत. आता जे स्थानिक उमेदवार आहेत म्हणजे जे आता युतीतले आमदार आहेत ते 3 आमदार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जागा ही मिळाली पाहिजे हा आग्रह तर राहणार. आपली इच्छा आहे का? आग्रह राहणार. पार्टी ठरवेल तो निर्णय होणार. पण वैयक्तिक मत काय आपलं? मी पार्टीकडे म्हणणं मांडणार की मला उभं राहायचंय. पार्टी म्हणजे आपण इच्छुक आहात? इच्छुक आहे. निवडणूक लढवणार का असं विचारलं. मी इच्छुक आहे की नाही? मी इच्छुक आहे. पक्षाने दिलं तर निवडणूक लढवणार. दिलं तर निवडणूक लढवणार. मग त्या दृष्टीने ही तयारी सुरू झालेली आहे आपली. आता निवडणुकीची तयारी तर सुरूच केलेली आहे. त्याला काही ताकाला जाऊन भांड्याला पोहायचं नाहीच आहे. कारण आता गुहागर मध्ये विनय नातू हे जर सोडले तर दुसरा कोणता चेहरा दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीकडे अनेक चेहरे आहेत पण भारतीय जनता पार्टीमध्ये जुना विनय नातूही इच्छुक आहे. त्याची पक्षाने दखल घ्यावी. म्हणजे भास्कर जाधव विरुद्ध विनय नातू अशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांची पार्टी देईल की नाही तिकीट हे त्यांना विचार करावा लागेल ना. ते दुसरीकडे जाणार असं म्हणत होते. त्याची त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार गुहागर विधानसभेत निवडणूक लढणार आहे आणि मी पार्टीकडे इच्छुक म्हणून सांगणार आहे. एकंदर गुहागर विधानसभेचा जर आढावा घेतला किंवा अभ्यास केला तर आता सध्याची काय परिस्थिती आहे? कारण पंचायत समिती गट त्यांच्याकडे आहेत, जिल्हा परिषदेचे गट त्यांच्याकडे आहेत. ह्या सर्व ज्या निवडणुका आतापर्यंत झाल्या होत्या ह्या शिवसेना भाजप हे वेगवेगळे लढले त्यावेळी झाले. आतापर्यंत 2009 नंतरचा आपण जर इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टी शिवसेना ही वेगवेगळी लढली. त्याचा फायदा समोर झाला. 2019ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली. तो युतीचा आमदार निवडून आला. आज ह्या महायुतीची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे यापूर्वीचे संदर्भ आणि आता महायुती झाल्यानंतरचे संदर्भ, महायुतीतल्या एकूण मतदानाचे संदर्भ याच्यात वेगवेगळा फरक आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्वीच्या आकडेवारीवरती होणार नाही. ही महायुतीच्या बेरजेवरती होणार आहे. आता शिवसेनेची 2 शकले झाली, राष्ट्रवादीची 2 शकले झाली. ह्याचा कितपत परिणाम जाणवतोय? जिल्ह्यात कोण किती कार्यकर्ते कुठल्या बाजूला राहिले ह्याच्यावरतीच परिणाम होईल ना. 2 जेव्हा म्हणतो तेव्हा आता जिल्ह्यातले 2 आमदार हे शिवसेनेचे आहेत. धनुष्यबाण जिथे चिन्ह आहे तिथले शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आता हा मतदारसंघातला कार्यकर्त्यांचा फरक आहे. हा आता प्रत्येक ठिकाणापर्यंत कार्यकर्ते पोहोचतो. ते मतदानाच्या वेळी लक्षात येईल. आज आता असा अजून कार्यकर्ता जेव्हा यायला लागलाय तेव्हा अजून पुढच्या काळात अजून अनेक कार्यकर्त्यांचं मतपरिवर्तन होणार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत थांबूया. गुहागरच्या विकासाचा नेमका तुमच्या समोर अजेंडा काय आहे? गुहागर सर्वात अधिक जो रोजगार निर्मिती करू शकतो हा त्याच्यातला पर्यटन हा सर्वात मोठा रोजगाराचा उद्देश आहे. या सर्वांमध्ये गुहागर विजापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा गुहागर ते विजापूर, गुहागर चिपळूण कराड पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग परिपूर्ण झाला पाहिजे.
हे पश्चिम महाराष्ट्र पुणे इकडनं येणारा जो पर्यटक आहे हा गुहागर पर्यंत येऊ शकतो आणि गुहागर मध्ये याचा उपयोग हा होऊ शकतो. शेवटी पर्यटनातनं उद्योग व्यवसाय वाढतो. आणि दुसरा जो कोकणातल्या फळ प्रक्रियेवर आधारित उद्योग हेही निर्माण केले पाहिजेत. आणि फळ प्रक्रियेच्या भविष्यातनं कितीही हवामान बदलाचा फरक होत असला तरी फळ प्रक्रियेचे उद्योगही जेव्हा भागात राहतील तेव्हा इथल्या स्थानिकांच्या फळाला किंमत येईल, शेतीला किंमत येईल आणि त्याच्यातनं काम वाढेल. त्याचबरोबर छोटी छोटी इंडस्ट्री ही आली पाहिजे. तर ती इंडस्ट्री कशा पद्धतीची आहे त्याबद्दलचं धोरण ठरलं पाहिजे. म्हणजे आता जिथे पूर्वी एनरॉन होतं, दाभोळ पॉवर कंपनी होती, तिथे आता गॅस आणखी टर्मिनल येणार आहे. तर त्याला धरून काही विषय येऊ शकतो का असा आपल्याला एखादा मुद्दा थोडा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता गॅस तिथनं सप्लाय होतो पण त्याला आधारित असणारी उद्योग व्यवस्था जर करता आली तर आपल्याला काहीतरी म्हणजे सर्वच पर्यटन आणि फलोद्यान आणखी फळ प्रक्रिया ह्याच्यावर येणार नाही तर काही तांत्रिक व्यवसायाचे करताच्याही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि दुसरं गुहागर विधानसभा मध्ये खेड MIDC येते, लोटे MIDC ही त्याच्यात येते. MIDCचा विषय काढला. विद्यमान आमदारांनी MIDC आणली होती, ती पालकमंत्र्यांकडून रद्द झाली. ती पुन्हा हे जे आहे जी आली होती MIDC तो 6A घोषित झाला होता. आणि 6A घोषित होऊन हा 6A आज नव्हता घोषित झाला. हा घोषित झालेला जवळजवळ 20 वर्ष झाली. आणि 20 वर्षापासून जेव्हा एखाद्या जमिनीवरती 6A लागून राहतो त्यावेळी त्या ठिकाणी तिथल्याही शेतकऱ्यांना अडीअडचणी होत राहतात. कुठे इंडस्ट्री आणायची असेल तर परत 6A लावता येतो पण इंडस्ट्री कोणती येणार हे तर समोर दिसलं पाहिजे. आतापर्यंत ही नाही ती वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या फक्त घोषणा झाल्या, प्रत्यक्ष इंडस्ट्री करता कोण आलं नाही. आणि त्यामुळे लोकांचं म्हणणं होतं की हा 6A रद्द करा. म्हणजे मग निदान जमीन डेव्हलपमेंट मधला तरी विषय करतील, प्लॉटिंगचा विषय करतील, काही व्यवहार करतील. पण अशा सर्व ह्याच्यात नव्हतं. परत उद्योग व्यवसाय येणारी जर इंडस्ट्री आली तर हे येऊ शकतं. आज आता या गुहागर मतदारसंघात ते एक्सटेन्शन लोटे MIDC आहे. इथे कोका कोला फॅक्टरी आहे, रेल्वेची फॅक्टरी आता सुरू होते. म्हणजे कोका कोलाचं उद्घाटन आता नुकतंच झालेलं आहे. रेल्वेची फॅक्टरी या पुढच्या काळात सुरू होईल. फिश फॅक्टरी तिथे सुरू झाली. तिथे आता नवीन डेव्हलपमेंट सुरू झाले. शेवटी जिल्ह्यात जेव्हा आपण मतदारसंघ जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी काही इंडस्ट्री वाढणार नाही. जिल्ह्यात कुठेही एखाद्या ठिकाणी इंडस्ट्री वाढली तरी त्याचा उपयोग जिल्ह्यालाच होणार आहे. पण गुहागरमध्ये एखादी अशी MIDC यावी ह्या मताचे आपण आहात? ह्या मताचा आहेच ना. आता जे दाभोळ वीज कंपनीच्या जवळपासची जागा आहे जी MIDC कडे आहे इथेही काही झालं पाहिजे ना. नवीन जागा भूसंपादन करावी आणखी तिथे करावी पण नवीन जागा घेत असताना समोर उद्योग कोणता तो समजला पाहिजे. असं होतं की त्या जागेवरती 6A लावला जातो आणि ती 10-12 वर्ष म्हणजे 1993 साली पहिल्यांदा 6A लावला. तो 2006 साली काढला गेला. तेव्हा जमिनीचा रेट ठरला नाही म्हणून 93 ते 2006 कोणताही कागदपत्र न होता नंतर 6A काढला गेला. परत 2008च्या दरम्यान परत तो 6A लावला गेला. 1-2-3 वर्षात परत तो लावला गेला 6A आणि तो अजूनपर्यंत त्याच 2022 उजाडले तरी तिथे उद्योग व्यवसायाचं काही ठरलं नाही. अगदी तेव्हाचे एक खासदार होते त्यांनी सांगितलं होतं की तिकडे रिफायनरी नको इकडे आणा. नुसतंच बोललं ना, पुढे काहीच त्याच्यातलं झालं नाही. त्यामुळे नुसता 6A लावून जशी जागा पडीक राहते ज्या पद्धतीनं आता उद्योग मंत्र्यांनी या जिल्ह्यातल्या काही जागांचे निर्णय केले की ज्या कंपनीकडे नुसत्या पडून होत्या त्यांनी ते निर्णय घेतले की त्या MIDC कडे परत याव्यात. कारण जागा ही वापरात आली पाहिजे. लोकांनी ही उद्योगाकरता दिलेली जागा असते. काहीतरी उद्योग आला पाहिजे. उद्योगच नाही आणि जागा अडकवून ठेवणं असंही MIDC न कधी करू नये. भाजपा नेते डॉक्टर विनय नातू यांनी आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. त्यामध्ये
3 ते 4 महत्त्वाचे विषय त्यांनी मांडलेले आहेत. एक म्हणजे गुहागरमधून ते स्वतः इच्छुक आहेत, पक्षाने उमेदवारी दिली तर ते लढतील. त्याचप्रमाणे गुहागरमध्ये निलेश राणेंची जी सभा झाली ती सभा ॲक्शनला रिॲक्शन होती असा स्पष्ट निर्वाळ त्यांनी दिलेला आहे. आणि यापुढे टीका टिप्पणी अजिबात सहन केली जाणार नाही, जशास तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे. नातू साहेब, टाइम्स डिजिटलमध्ये आपण आलात, सविस्तर मुलाखत दिली, धन्यवाद. धन्यवाद. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.